गुरुचरित्राचे पारायण बरेच लोक बोलत असतात गुरुचरित्राचं पारायण करणं खूप सोपं असतं किंवा लवकरात लवकर मी करून घेत असतो। तुम्हाला एक सांगू का, आपण जेव्हा हे शब्द बोलत असतो ना, आपल्या शब्दांमध्ये कुठेतरी अहंकार आणि मीपणा दडलेला असतो। गुरुचरित्राचं पारायण सर्वप्रथम तर सांगेल, आपण करणारे कुणी नसतो, आपण शून्य असतो। आपल्याकडून करून घेणारे कुणी दुसरंच असतं आणि ते म्हणजे दत्त महाराज असतात। दत्त महाराजांची स्तुती करणं, महाराजांच्या लीला आहेत ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते आपण गुरुचरित्रामध्ये बघत असतो। जेव्हा आपले गुरु जे असतात ते आपण जाणून घेत असतो तेव्हाच महाराज आपल्याला पूर्णत्वाला नेत असतात। सुरुवात जी असते गुरुचरित्राची ती आपण करत असतो, मात्र शेवट करणं त्यांच्या हातात असतं। म्हणून तुम्हाला सांगेल, कधीही गुरुचरित्र पारायण करत असताना आपले कर्म चांगले ठेवा, आपला अहम आणि मीपणा जो असतो ना तो खाली ठेवा। जमिनीवर पाय ठेवून आपण चालायचं असतं, तेव्हाच दत्त महाराज आपली साथ देत असतात आणि आपल्या पाठीशी उभे राहत असतात। या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपली पुण्यप्राप्ती लागत असते। जर आपल्याकडून एखाद्याकडून पूर्णत्वाला नाही गेलं, अडचणी आल्या तर वाईट वाटून घेऊ नका। असं समजावं की आपली पात्रता अजून नाही, आपल्याला अजून थोडं अध्यात्माकडे वळायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, महाराजांच्या अजून जवळ जायचं आहे आणि म्हणूनच महाराजांनी आपल्याकडून करून नाही घेतलं आणि महाराजांना अजून करून घ्यायचं तुमच्याकडून सेवा, म्हणून इथे खंड पाडलेला आहे। हे समजून घ्यावं आणि अजून आपण एक पाऊल पुढे टाकायचं। आपण एक पाऊल पुढे टाकत असतो पण महाराज त्या क्षणी 10 पावलं आपल्याकडे येत असतात, हे लक्षात ठेवा। कारण गुरूंचा ध्यास लागणं सोपा नसतो, म्हणून गुरूंचा ध्यास लागणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कंटिन्यू आपलं ठेवायचं, गुरुचरित्र पारायण करायचं आणि मन शांत ठेवून आपलं पारायण पूर्णत्वाला न्यायचं। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद।